मित्रांनो, इतिहास या विषयाचे टी संदर्भातील 15 प्रश्न आपण फक्त 2.5 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण? योग्य पर्याय 2 विंध्य शक्ती. दुसरा प्रश्न, विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अवेस्ता. प्रश्न तिसरा आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक व्यापार संघटना जिनेवा. प्रश्न क्रमांक 4, केंद्र सरकारने सुरू केलेली खडूपळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 प्राथमिक शिक्षण. प्रश्न 5वा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 आरमारातील अधिकारी मोहम्मद कुली खान नसून कान्होजी आंग्रे होते, दर्या सारंग होते, त्यानंतर मायनाक भंडारी आणि दौलत खान असे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. प्रश्न 6वा, रियाज सत्कार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? आणि हा प्रश्न CTET ला आलेला आहे मित्रांनो 2026च्या. तर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. आणि अनेक वेळा अनेक जणांनी छत्रपती संभाजी महाराज लिहून मोकळे झालेले आहेत, तर ते छत्रपती राजाराम महाराज आहेत. प्रश्न 7वा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे. प्रश्न 8वा, सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 1920-21. प्रश्न 9वा, सातवाहन राज्याचा कालखंड असलेला पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय आहे इसवी पूर्व 230 ते इसवी 230. प्रश्न 10वा आहे, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? हा आपण प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे दर्पण. प्रश्न 11वा, सातवाहन राज्याची स्थापना कोणत्या राज्याने केली? योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 सिमुक राजाने सातवाहन राज्याची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या राजाला त्रिसमुद्रतोय पितवाहन असे गौरवपर पदवी दिली गेली? तर येथे तुम्हाला सांगू इच्छितो, त्रिसमुद्रतोय पितवाहन याचा अर्थ होतो ज्या राजाच्या घोड्यांनी तिन्ही समुद्राचे म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर या तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा कोणता? तर ते राजे आहेत गौतमीपुत्र सातकर्णी. प्रश्न 13वा, सातवाहन राजांच्या नावांचा काळक्रमानुसार योग्य पर्याय ओळखा. सातवाहन राजांच्या नावांचा. तर इथे आपण व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न निवांत वाचू शकता. मी आपल्याला योग्य पर्याय सांगतो. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14, बदामीचे चालुक्य घराण्यातील सर्वात पराक्रमी व बलशाली राजा कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुसरा पुलकेशी. प्रश्न क्रमांक 15, बदामीचे चालुक्य घराण्यात कोणकोणते राज्ये होऊन गेले? योग्य पर्याय ओळखा. तर प्रश्न 15चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16, दिलेल्या कालखंडाविषयी योग्य पर्याय निवडा. तर बहामनीचा कालखंड, तुघलकचा कालखंड, मराठाचा कालखंड आणि खिलजीचा कालखंड इथे दिलेले आहेत. तर हा कालखंड आपल्याला ओळखायचा आहे. तर इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड खिलजी 1266 ते 1316 हा अलाउद्दीन खिलजीचा कालखंड होता. आणि मित्रांनो 17वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी, अल्लाउद्दीन खिलजीने इसवी सन 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली तेव्हा देवगिरीचा राजा कोण होता? तर 1296 मध्ये देवगिरीचे राजे कोण होते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा
आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.